राज्यात गौरी गणपतीचा सण करण्याच्या प्रथा प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत. हा सण साजरा करण्यामागची आख्यायिका आणि मान्यता देखील वेगवेगळ्या आहेत. काही मान्यतानुसार गौरीला श्री गणेशाची बहीण मानली जाते, तर प्रचलित दंतकथांनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे आणि ती श्री गणेशाची माता आहे. काही लोक या सणाला महालक्ष्मी पूजा देखील म्हणतात आणि या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा अर्चना करतात. श्री महालक्ष्मी आणि त्यांची बहीण अलक्ष्मीचा जन्म झाला. श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी आणि अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जे खर्च होते त्या खर्चाला अलक्ष्मी असे म्हणतात. याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यक अशी आहे की समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीला पत्नी म्हणून स्वीकारले. त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. एक आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. एके दिवशी भाद्रपद महिन्यामध्ये घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजवू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे. घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणेन. मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा बाजारात जा, घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणेल. बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. तो मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबी पुढं उपाय नाही. मागायला जावं तर काही मिळतही नाही. त्यापेक्षा मरण बरं. म्हणून तो उठला. देवाचा त्याने धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून त्याने निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिने त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचे समाधान केले. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून. नवऱ्यानं आजी आहे असं सांगितलं. बायको घरात गेली आणि आंबीला करता कण्या पाहू लागले.
तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. तिनं पुष्कळ पेज केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळीजणं आनंदानं निजली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला मला न्हाऊ घालायला सांग. घावन घातलं देवाला कर. नाही काही म्हणू नको. रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला. घरात गेला. त्याने बायकोला हाक मारली. अगं ऐकलंस का? आजीबाईला न्हाऊ घाल. आणि तो उठून भिक्षेकरता बाहेर गेला. त्याला पुष्कळ भिक्षा मिळाली. भरपूर गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळं सुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर असे सांगितले. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी त्याला म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर. तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या जरूर येतील. तुझा गोटा भरेल. त्याचं दूध काढ. ब्राह्मणानं आजीने जसं सांगितलं अगदी तसंच केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. गाई म्हशी अगदी वासरा सुद्धा धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोस्ती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोस्त्या कशा करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. मला आज पोस्ती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा. गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईल. ती साऱ्या घरभर टाक. हंड्यावर टाक. मडक्यांवर टाक. पेटीत टाक. गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी काही कमी पडणार नाही. ब्राह्मणाने बर म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. 2 खडे घरी आणावे. ऊन पाण्याने धुवावे. ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी.
त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावन गोड, तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी, तिला जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळते, सतत संपत्ती मिळते. श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. ही ज्येष्ठा गौरी आवाहनाची कथा सर्वांनी शांत चित्ताने जरूर ऐकावी आणि आपल्या परिचयातील सर्वांना पाठवावी. श्री महालक्ष्मीची कथा त्यांनाही ऐकण्याचे भाग्य मिळेल. श्री महालक्ष्मी नमो नमः.